अतिशय महत्त्वाचा प्रश्न. प्रेग्नन्सीचा पहिला महिना कधी सुरू होतो? प्रेग्नन्सीचा पहिला महिना हा शेवटच्या पाळीच्या पहिल्या दिवशीपासून सुरू होतो का ओव्ह्युलेशनपासून सुरू होतो, किंवा पाळी जेव्हा मिस झाली, पिरियड्स जेव्हा चुकले आणि प्रेग्नन्सी टेस्ट जेव्हा पॉझिटिव्ह आली तेव्हापासून सुरू होतो? खूप पेशंट्सला याच्यामध्ये कन्फ्युजन असतं. तर पाळीचा पहिला महिना हा शेवटच्या पाळीच्या पहिल्या दिवशीपासून धरला जातो आणि जोपर्यंत प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते तोपर्यंत ऑलरेडी 1 महिना होऊन गेलेला असतो, जर तुमची पाळी रेग्युलर असेल तर. 1 महिना हा 4 आठवड्यांचा असतो आणि आपण प्रेग्नन्सी ही शेवटच्या पाळीच्या पहिल्या दिवशीपासून कॅल्क्युलेट करतो. तर जेव्हा तुमचे पिरियड्स चुकतात तेव्हा ऑलरेडी 5वा आठवडा सुरू झालेला असतो, म्हणजे 1 महिना कंप्लीट झालेला असतो आणि दुसरा महिना सुरू झालेला असतो. त्यामुळे जर तुमचे पिरियड्स रेग्युलर असतील तर तुम्ही प्रेग्नन्सी ही शेवटच्या पाळीच्या पहिल्या दिवशीपासून कॅल्क्युलेट केली पाहिजे आणि जेव्हा तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की 5वा आठवडा सुरू झालेला आहे आणि ऑलरेडी प्रेग्नन्सीचा दुसरा महिना सुरू झालेला आहे. थँक्यू.